पुहीच्या देवाला भेटलेल्या चर्मकाराला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेली स्थिती. सुपारी आणि अडकिताच्या माध्यमाने चक्रधर स्वामींनी केलेला पहिला जातीभेदावरती हल्ला, या लीळेचा हेतू आपण पाहणार आहोत. आता तो चांभार आहे तो स्वामींचं सौंदर्य पाहून वेधला, पण त्याची स्त्री ती काय वेधलेली. तर हा जो चांभार आहे तो मागील सृष्टीच्या कणवेचा पुरुष आहे आणि पत्नी खंतीची आहे. म्हणून स्वामींनी त्याला वेधलेला आहे, तिला नाही वेधलं. असा हा खंती कणवेचा लपंडा आपल्या जीवनामध्ये सतत चालतो. हे याचं एक प्रचिती रूप लीळा आहे. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या जो लग्नाचा विधी होता तो काळीमोड्याला साक्षी राहिले आणि ईश्वराने त्या स्त्रीला पाठवणी दिली. आणि मग नंतर स्तोयेची विद्या संक्रमिली. स्तोळ देवतेच्या विद्या, एखादी विद्या सर्वज्ञानी त्या चर्मकाराला दिली. त्यानंतर तो आता इथे खोलनायकाच्या आंब्याला आल्यानंतर तिथे अनुकूल लोकांनी पूजा केली, प्रतिकूल लोकांनी निंदा केली. हा एक प्रकारचा प्रसव असतो, तोही या लीळेमध्ये आपल्याला दिसतो. चर्मकाराच्या गावची लोक तिथे आले बाजारहाटाच्या निमित्ताने, आणि मग नातेसंबंध असेल किंवा ओळख असेल, पण त्यांच्या तिथे ती प्रतिकूलतेचा तो प्रसव संस्कार तिकडे खोलनायकाच्या आंब्याला घेऊन आला. म्हणजे प्रसव घेऊन येतो माणसाला. आणि मग नित्य नरकाच्या व्यवस्था प्रसवाने होत राहते. मग त्या चर्मकाराला चुनखड्यामध्ये घातलं आणि मग सर्वज्ञांनी सांगितलं की तो निर्वंश झाला. आता निर्वंश होण्यासाठी मोठ्या देवतेची विद्या लागते, म्हणून इथे सांगतात की ते विद्या विश्वेची, विश्वरूप देवता हवे पर परमेश्वर नव्हे, अशा विश्वदेवतेची विद्या. त्यामुळे ते निरंतर सुखामध्ये आहेत, निश्चेतन आहे, चांचल्य नाही. असं निरंतर सुख, निश्चिती आणि चांचल्य, ह्या तीन गोष्टी साधी देवतेची विद्या झाली तर प्राप्त होत. ब्रह्मविद्या झाल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. निरंतर सुखाल स्वस्थता आहे की नाही. सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे, येणे बोधे बोधवंता, जे स्वस्थता ते चैतन्य विद्यावंत. ही स्वस्थता तुम्हाला दुकानात, बाजारात, मॉलमध्ये, IT कंपनी कुठंच भेटणार नाही. ती तुम्हाला भेटेल ती इथं सर्वज्ञांच्या ज्ञानामध्ये, लीळेमध्ये, मूर्तीमध्ये. म्हणजे स्वामींकडून ज्ञान आलेला असावा, तसंही स्वामींकडून ती विद्या झालेली आहे. त्या विद्येमुळे आयुष्य 5 लक्ष शुद्ध खालवते अर्ध. आता विश्वेची विद्या असल्यामुळे आयुष्य त्याचं 5 लक्ष आहे. विद्या झाल्यानंतर पिंडस्था प्रकाशथा, म्हणून हे सांगतात की पिंडस्था प्रकाशली का नाही, नमाल्या असे. पिंडस्थेच्याच प्रकाशामध्ये त्याला ते त्याचं आत्मज्ञान त्याला त्या होतं. मळावर पिंडस्था प्रकाशते त्याची. हे त्याच्या पद्धतीचं आत्मज्ञान असतं हे. आणि मग त्या ज्ञानामध्ये, त्या सुखामध्ये
सिद्धी सामर्थ्य पण येतं. म्हणून खड्ड्यात घातल्यानंतरही तो त्या सिद्धी सामर्थ्याने बाजारहाटामध्ये ते फुलं, ते चंदन, तो आडा लोकांनी तिकडं पाहिलं. तर मग काय झालं बाबा आता हे ज्यांनी पकालीचं पाणी आणलं, हाल्या आणला असल, चुना असल, हे करी तयार नरक धरी तयार नरक एक एखादे विटा असतील, हे की नाही. हा सगळा प्रपंच त्या गावातल्या लोकांनी जमा केला. त्या सर्वांना अधिकाराचं जडत्व होणार. लैपिक जडत्व आणि अधिकाराचे जडत्व मनुष्याच्या हत्याने. इथं तो विद्यावंत आहे म्हणून विद्याच्या सामर्थ्याचं बी हनन झालं म्हणून त्याला अधिकाराचं जडत्व म्हणतात. असे जडत्व आहेत तिथे. आणि विश्वेची विद्या असल्यामुळे त्याला छेदभेद नाही. छेद करणे, भेद करणे. आपण अनेक लिळ्यामध्ये पाहतो गोरक्षनाथ, नाही का, डाकराम भेदा, अब सोरटी सोमनाथ भेदायला चाललो म्हणतो तो. आणि मग त्याच्या शरीरातून तलवार जायची. ह्याने खडग आणलं तर खडगासारखी वज्रासारखं उडून गेलं खडग. म्हणाले अरे असे वज्र काय होत असते. ही सामर्थ्य आहे. आणि हेच सामर्थ्य सारखं तुम्हाला जर ब्रह्मविद्येची सिद्धी झाली त्याने पण होत असत. काही होत नाही. मग तेवढे अधिकार आणि तेवढ्या उच्च लेवलचं आपण करावं लागते तयारी स्वतःची. म्हणून ते सांगतात दुःख कवणे धरले. त्याला दुःख दिलं. ना म्हणाले विद्येची शक्ती देही व्यापिली असे ते धरले. कारण प्रत्यक्ष तिथं दुःख दिलंच त्यांनी, पण ते दुःख त्याच्या शरीराला आत्म्याला प्रभावलं नाही. का? तसं ते देवतेचं सामर्थ्य ऍक्टिव्हेट होत असतं त्याच्या शरीरात, लगेच व्याप घेत असतं. म्हणून ते सांगतात विद्येची शक्ती देही व्यापली अशी ते धरिले. ते दुःख धरून टाकतात. म्हणून आपल्या ईश्वराच्या नावाने काय होतं मग, येथे विघ्न परिहार आहे की नाही. ते नाम तुमच्या अंतःकरणात नाम आहे ना, मग ते नाम तुमचं दुःख धरून टाकेल. आपल्या साध्या साध्या गोष्टी यातून या लिळ्यातून शिकायला मिळतात. देवता देहात व्यापलेून दुःख धरू शकते, परमेश्वराचं नाव नाही धरू शकत. धरू शकतो. ही तुलना या लिळ्यातून करायची आहे. आपण आपल्या लिळा आठवत असताना आपली प्रती त्याची उंच होत गेली पाहिजे. नाही तर लगेच घाबरून लगेच कुठं तरी जाऊन आणलास दोरा, आणलास कुठली तरी वनस्पती, आणलास पायात कुठलं तरी चमडीचा एक धागा आहे की नाही, अंगठीमध्ये काहीतरी कडं, कानात काय, गळ्यात काय, येत राहत. हे नाम आहे, ज्ञान आहे, तुमच्याकडे स्थान आहे, घरात विशेष आहे की नाही. विशेषामध्ये किती सामर्थ्य आहे. एवढं मोठं सामर्थ्य नाही. टुकल्या विद्यावंताजवळ किती राहणार आहे. तिथं मायाचं सामर्थ्य आहे की नाही. स्थानापती आहे, कृपाशक्ती आहे. मग तुम्ही का भीता? भ्यायला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपला दुःख आल्यानंतर विद्या देहामध्ये व्यापलेली रक्षण करत असते. तर म्हणाले ते संचार कुणी केला म्हणाले ना ओळखणी विश्वेचा. स्वामींच्या जवळ जी ओळखणी आहे विश्वेची, तिने त्या चर्मकाराला स्थिती दिली. तर ब्रह्मांडस्थेचा का न व्हावा. ब्रह्मांडस्थेने का न केला. विद्येचा संचार त्या पुईच्या देवाला, चर्मकाराला. नावाले ईश्वर तोखे झाली. ईश्वराच्या तोषाने झालेली विद्या आहे म्हणून देवतेचा काही संबंध नाही. तोष पडवून हे तोषाचे कार्य असतात. परमार्गी तुम्ही तोषवलेला आहे कुणाला, शब्दानी, क्रियेनी, अन्नानी, त्याला आश्रय देऊन तुम्ही तोष, या सृष्टी प्रमादानंतर तोष
खंती कणव जन्माला येत असतात. तोष म्हणजे ह्या वेळेतून आपल्याला सर्व गोष्टी शिकायच्या असतात, बारीक बारीक विषय हा. त्या तोषाने त्याला विश्वेची विद्या दिली स्वामींनी. हे तोषाचे कार्य आहे. म्हणून येथे तोष शब्द आहे. आणि त्याच्या उलट केलं तर शब्दाने आपण तोषवलं नाही, दुसरा केला प्रकार, तर त्या लेवल नाही ते तुम्हाला ईश्वराला खंती येते. दोन्ही कार्य परमार्गी चालू राहतात. आणि म्हणून हे ईश्वरीचं साधन आहे, दुर्लभाचं दुर्लभ. म्हणून आपण नामधारका वेदवंतापासून निमित्ते गुरु सोबत अनुसरला चर्यावंत जो आपल्या दारी येईल, मठात आश्रमात येईल, त्याला तोषवावं. त्याची उलटी क्रिया केली तर खंतीचे कार्य सुरू होतात. खंतीचे कार्य काय होतात? मग सुरू राहिलं मग आधी व्याधी, रोग, पीडा, दुःख, अस्वस्थता, उद्वेग, क्रोध, लोभ, हे गुण आणि दोषांचं कार्य असं असतं. राग, द्वेष, काम, क्रोध आले पटकन येऊन घरात बसतात, नाही का नाही? जाताना मात्र एक एक जात असतं गुणाचं कार्य. हे जे दोष आहेत ते एक दोष आला सगळे आपोआप येतात. जाताना मात्र एक एक काढावा लागतो. राग जातो, द्वेष राहतो, द्वेष गेला, लोभ राहतो, मोह राहतो, असूया राहते. हे काही ना काही मनात राहतं. हीच अस्थिपरीची साधना विकार शून्यतेमध्ये आहे, दुसरं काही नाही आहे. विकल्प शून्य बोधा न होता येतं आणि आचाराने आणि विचाराने विकार शून्य व्हावं लागतं, आहे की नाही? बोधाने पण विकार शून्य होतं, पण तुम्हाला तो बोध कार्यान्वित ठेवावा लागतो. आपल्याकडे फोन आहे, पण त्याला चार्जिंग करावं लागेल, रिचार्ज मारावं लागेल, दोन्ही गोष्टी असतात त्या. आणि म्हणून या वेळेच्या हेतूमध्ये आपण तोष तरी करावा. म्हणून ती विद्या तोषाने विश्वेची विद्या परमेश्वर देऊ शकतात, म्हणून लेपाची नाही. लेपाची विद्या असेल तर ब्रह्मंदस्तीने दिला असेल, तिला द्यावंच लागतं मग लेपाची विद्या. पण स्वामींनी तोष पडवून जी कणव केली, कणवेने प्रसन्नतेने स्वामींनी ती विश्वेची विद्या त्या चर्मकाराला दिलेली आहे. मग हे कुठं जोडलं त्यांनी साधन? मागील सृष्टी परमार्गाचा तोष जोडलेला आहे. पाणी पाजलं असं, आहे का नाही? कुठेतरी तो तोषाचे कार्य केले. कोणाचं गठुड्याचं ओझं उचलणं, बाबांचं, एखाद्या साधू संतांचं, कोणी वासनी काढला असेल, त्याला तोषवलेला आहे. हे तोषाचे कार्य खूप मोठे असतात. आपण अनुसरला असेल आणि तुम्ही ते केलं तर फारच स्वामींना योग्यताकारक स्वामी तुम्हाला योग्य करतील, तुमचं साधन चरित होती. तुम्ही अनुसरले आहात का बघा. तुम्ही अनुसरले नाही आहेत, आता हे सगळं प्रत्येकाला आपापलं माहित असतं. आपण अनुसरले आहेत का संन्याशी आहेत, म्हणजे आपण नेमके कोण, आपण आतून प्रमादी आहेत, हे प्रत्येकाला माहित असतं. त्याच्यावरती ह्या सगळ्या विधीने निर्माण होणार काय, तर तोष किंवा कणव निर्माण. तुम्ही अनुसरले असाल तर योग्यता, चर्यावंत असाल साध्यपर योग्यता, अशा प्रकारचं साधन तुम्हाला आचरायचं आहे. ते मग ते सांगतात निर्वंश कवनाचे निक्षोभे होईल. त्या पूर्ण गावकऱ्यांचा, तिथं प्रत्येक व्यक्तीने ज्याने मदत केली, निबंधकार नाही, ग्रंथात काय लिहिले ते पाहिले, ते ब्राह्मण बोलवले, सर्वांना ते होणार. आता कोण देणार? विद्येत कुणाचा क्षोभ होणार? ना विद्याधीश
अधिष्ठातीचैन जडत्वे चिज्जड दे. विद्या अधिष्ठान कोणाचं आहे? अधिष्ठानाला महत्व असतं. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक विविधाच पृथक चेष्टा दैवम दैवम चैवात्र पंच. हे अधिष्ठान महत्वाचं आहे. अधिष्ठानाचं जेचं अधिष्ठान असेल ते जडत्व. कर्मकाराचं अधिष्ठान चिज्जडाचं आहे. जडाजड चिज्जड एवं त्रिविध माया. आणि दुसरी गोष्ट ती ईश्वराची विद्या असल्यामुळे आता क्षोभाचे कार्य पटकन मायाच करेल. म्हणून मायेशी अभिमान संबंधे ब्रह्मंडस्था चेष्टवी हे सगळं ऍक्टिव्हेट होत असतं. ते ज्या क्षणी तुम्ही अनिष्ट तोंडाला लावता त्या क्षणी हे सगळं ब्रह्मांडातल्या शक्ती आपोआप काम करतात. देवता शक्ती काम करतात, इकडे ओळखणे काम करतात, आणि इकडे परमार्गाच्या अभिमानाने पण शोभते. मायेशी अभिमान. कोणची माया इथे? ओळखणी माया. एकदम हाय फ्रिक्वेन्सी आहे ती. 81 कोटी 1.25 लाख नवदेवतेच्या ओळखणी तर वेगळी आहेतच तुमच्यासाठी सुरक्षेला, तुमचा अभिमान घ्यायला. आणि मायेची अनंत ब्रह्मांडाला व्यापून असणार ही ओळखणे. तुम्हाला कोणीही काही करता कामा नये. बेलापूरला स्वयं यतीचे अभिमानी अभिमान सांडला गा. अभिमान आपला देवाने सोडू नये इतपत तरी देवाचं होऊन राहावं. मग ते जाय 22 तो तुमच्याकडे आले काय पण देव सोडून द्यायचा. षडविध प्रमादाकडे तुम्ही गेले, अभिमान सोडून द्यायचा. विपरीतत्वात गेले, अधिक वृत्ती समान, हे सगळे हे दोषांचं लटांबळ मोठं भयंकर आहे. तिकडे गेले की ते तिकडे होतं आणि मग आपणाला दुःख भोगावं लागतं. अशा प्रकारे हा जो निर्वंशाचं कार्य आहे हे सर्व ग्रामस्थांच्या नशिबी आता आलं. आता ते पुढे सांगतात तिथे भजन घडलेलं आहे. भजने विद्याधिकार. गावातल्या लोकांना त्या चर्मकाराला भजन घातलं ना, आंघोळ्या घातल्या, मर्दना मादनी झालं, विडा पुरस्कार सर्व झालं, तर त्यांना विद्येचा अधिकार होईल आणि हानाने विशेष प्रकारचं जडत्व पण होईल. म्हणून साधन अधिष्ठाती सत्यांत ह्या सगळ्या क्रिया घडलेल्या आहेत. तर म्हणाले तिथे त्रिविध माया असता देवता दर्शन कैसे. नास्तुळा आधार मळ देखती. देवतेंच्या विद्यावंतांचा हा सरळा चाललेला आहे. सर्व देवता मळाधार विद्या पाहतात, मळ पाहतात, त्यांना कळतं. त्यांनी उदाहरण दिले, यथा वस्त्र दिसे परिमळ न दिसे. वस्त्र दिसतं आपणाला, वस्त्राचा सुगंध दिसतो का? तसं मळ आहे, पण मळावरच्या विद्या ज्याच्या त्याला दिसतात. हे उदाहरण दिलं त्यांनी. म्हणजे आपले पूर्वज कुठलाही विषय सांगताना दृष्टांत साधा देतात. यथा वस्त्र दिसे पण परिमळ न दिसे. चर्मकारा देह दिसला त्यांना, आतमध्ये कोण आहे, कसला परिमळ आहे, कोण्या विद्याचा आहे, दिसला नाही त्यांना. परमार्गात हेच वैशिष्ट्य की कोणाच्या मध्ये काय आहे. लीळाचरित्रात समग्र स्वामी म्हणतात कोण केस नाही पात्र, आहे की नाही. कुणाचा कसला अधिकार आहे आतून काय माहित आपणाला. म्हणून आपण सर्वज्ञांचे कुत्रे आहोत. बस सरळ अर्थ आहे. साधू संत हा वरचा लेवल आहे. कमीत कमी आपण तेवढं तरी असावं. देवाच्या दारातलं
बरं राहत आहे की नाही. देवाच्या दारातलं आहे ना ते. देवाच्या दारी असं उभा क्षणभर तोर आहे. असा आहे ते कार्यक्रम आपला. आणि म्हणून ते म्हणतात की वस्त्र दिसे परिमळ न दिसे. म्हणून चर्मकाराला आधी त्या लोकांनी समस्त गावकऱ्यांनी भजन पूजन अर्चन केलेलं आहे. बाद सुपोतीवर निद्रा आहे. तर ते सगळं गोमट पण त्यांना मिळेल. आधी विद्येत तो मेला जेव्हा मरत असेल तेव्हा, किंवा नाहीच मेला त्याचा विचार सांगतात की आधी विद्येचे फळ मग संबंधाचे होईल. विडा संपादिला तो पुढील सृष्टी प्रसव का पतीत म्हणून. विडा संपादिला, विडा द्यायचे लोक त्यांना, किंवा त्यांनी स्वामींना विडा दिला. तांबूळ दिला ना स्वामींना पैसे देवाला, तर तो पुढील सृष्टी प्रसव का पतीत म्हणून. आता हा पुढील सृष्टी प्रसव वाढत वाढत जाईल तो, आणि मग भजन घडेल. कसं घडेल? ज्ञानियाच्या वेदाचा संस्कार उरवला असे. तर त्याला इथं विडा देण्याची का प्रवृत्ती झाली स्वामींना? लगेच त्यांनी बटव्यातला सुपारी काढली आणि पोफळ फोडणा काढला, अडकिता काढला, स्वामींना तांबूळ दिले. तर म्हणाले ज्ञानियाच्या ठिकाणी त्यांनी वेदाचा संस्कार उरवलेला आहे. तो असेल वेदवंत, बोधवंत, उपदेशी, साधा उपदेशी, भारी उपदेशी, वासनिक अवस्थेतला उपदेशी आहे की नाही. पण त्यांनी काय केलेलं आहे? ज्ञानाच्या ठिकाणी जो वेदाचा संस्कार आहे तो जन्मभर भंगू दिला नाही. म्हणून मग असे जर जीव परमार्गी आले तर त्यांना त्याग दक्षता होत असते. आणि म्हणून या सारांश या लीळेचा की आपला साधन अभिमानाचा क्षोभ होऊ नये आणि आपल्या पुनसंबंधाचा निर्वंश बी होऊ नये. देव अंतरल्यावर काय राहिलं? तिकडे निर्वंश होतो. चक्रपाणी प्रभूंना रवळ्याने गीत म्हणलंस. काय केलं स्वामींनी? तुझा निर्वंश व्हायचा गीत झाला आहे की नाही. पाताळ गुंफे वगैरे वगैरे. आणि म्हणून ही लीळा या भीतीपोटी तरी आपण आपलं साधन चरित्रत्व चांगल्या प्रकारे करून घ्यावं, असा हा या चर्मकारा पुहीच्या देवाला आलेला चर्मकाराच्या या लीळेचा हेतू येथे पूर्ण होतो. दंडवत